वा, मस्त कोडं सोडवलंय तुम्ही डॉक्टर. काय खेळी केलीत तुम्ही. अशी काही खेळी केली की आता ती सावली तोंडातनं एक चकार शब्दही काढू शकणार नाही. छान छान डोकं वापरलंय तुम्ही. मला नाही वाटत ह्या सगळ्यात फक्त त्या डॉक्टरांचं डोकं असेल. कारण मला असं वाटतंय जेव्हा सारंग सर त्या डॉक्टरांना आणायला गेले होते तेव्हा त्या गडबडीत कदाचित त्या डॉक्टरांनी माईंना फोन केला असेल आणि माईंनीच त्यांना सांगितलं असेल की कसं वागायचंय, काय बोलायचंय म्हणून. नशीब नशीब यावेळी मी तुम्हाला काही सांगितलं नाही. तुम्ही अगदी परफेक्ट माझ्या मनातलं ओळखलं. छान. आता तुम्हालाही माझ्यासारखा विचार करता यायला लागलाय डॉक्टर. व्हेरी गुड. असंच असंच एकमेकांच्या मनातलं ओळखून एकमेकांची साथ देत राहू आणि असंच एकमेकांना वाचवत राहू. जगन्नाथजी, जर हे असेच एकमेकांना वाचवत राहिले तर सत्य कधी समोर येईल? आपल्याला कसं कळेल की नेमकं सानिकासोबत काय झालं होतं? घाबरू नको. खोटं किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी सत्याची जागा कधीच घेऊ शकत नाही. माझ्याकडे असा उपाय आहे ना, त्या उपायाने उद्याच्या रंगपंचमीत या भैरवी वजेचा खरा रंग सगळ्यांसमोर येणार. दूर होण्यासाठी संशय उरलाय कुठे? त्या सावलीला काय वाटलं होतं मला सगळ्यांसमोर एक्सपोज करेल ती? मला एक्सपोज करणं तर सोडाच, स्वतःच तोंड घशी पडली आता ती. आता माझ्या वाट्याला कुणी जाणार नाही. आता या घरातलं माझं स्थान अढळ आहे, निश्चित आहे. या घराच्या रंगात मी रंगून गेले डॉक्टर, रंगून गेले. हॅपी होळी. सावलीताई, एकदा बघता का कसं झालंय? छान झालंय. थँक्यू. मानलं पाहिजे अनामिका तुला. म्हणजे मला वाटलं नव्हतं की या घरातल्या स्वयंपाकाची पद्धत तू एवढ्या लवकर शिकशील म्हणून. जमलंय तुला. एक बोलू का? नाही म्हणजे या सगळ्यात माझं काही मोठं काम नाहीये. हे सगळं ना अमृता वहिनींमुळे शक्य झालंय. म्हणजे त्या इथे बिचाऱ्या बसल्या होत्या खुर्ची टाकून आणि त्यांनी सगळं सांगितलंय कसं करायचं, काय करायचं, म्हणून शक्य झालं. बरोबर आहे तुझं. तुला सांगू, जेव्हा मी लग्न करून या घरात आले होते ना तेव्हा मला सुद्धा इथलं काही फारसं माहीत नव्हतं. पण वहिनींनीच मला सगळं शिकवलं. त्या खरंच खूप मनमिळाऊ आणि प्रेमळ आहेत. अजून एक बोलू, तुम्ही ना सेम अमृता वहिनींसारख्यात, म्हणजे प्रेमळ आणि समजूतदार. पण मला तू असं काही सांगताना अहो जाऊ का करतेस? अगं म्हण, मला चालेल. ते कसं शक्य आहे? अहो मी इथे कामाला आली आहे आणि तुम्ही मालकीण आहात. असं अजिबात बोलायचं नाही. या घरात मीच काय, कोणीही तुझा मालक नाहीये. तू या घरात कामाला आली आहेस, गुलामी करायला नाही. त्यामुळे मला अगं म्हणायचं. बापरे, खरं तर असं तुम्हाला अगं-तुगं करणं मला कठीणच जाईल. बरं, लगेच नको म्हणू. जेव्हा तुला वाटेल तेव्हा म्हण. हां, मग ठीक आहे. मी प्रयत्न करते. बेट लाव, नीलची विकेट पडते. दादा, काय झालं? हसतोस का एवढा? मी हा, माझा चेहरा तसा हसमुख आहे. काय ना, काही काही एवढ्या वर्षानंतर अनुभव येत आहेत, त्याच्यामुळे असं होतं. बघ ना, ते जगन्नाथजी आले काय, त्यांनी बाबांची माफी मागितली काय, तो डॉक्टर येतो काय आपल्या घरात, सगळा उलगडा करतो. वेगळाच अनुभव आहे ना. पण एक मात्र आहे, जगन्नाथनी शहानिशा करायला पाहिजे होती खराकोट्याची. शहानिशा तर करायला हवी होती. मला याचं आश्चर्य वाटतं की डॉक्टर स्वतः आले आणि स्वतःच सगळं सांगितलं त्यांनी. एक्झॅक्टली. नाही, पण ह्या सगळ्याचा उलगडा झाला हे महत्वाचं आहे. भैरवीजी बद्दल पण सगळ्यांचं मत क्लिअर झालं. आणि अनामिका काय तशी वाईट मुल काय 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 बोलला? काय झालं तुझ्या डोळ्याला?
हा डोळ्यात काही ऐक ग. एक मिनिट. तू काहीतरी आता बोलत होतास आणि अचानक गप्प झालास. आणि हे काय चाललंय? इशारे का चालले तुमच्या दोघांचे? आमचं काहीच नाही चाललंय. असं काहीच नाही हं, माझ्या मनात. कोणाबद्दल तुझ्या मनात काही नाही? परत अनुभव पाहिजे का? पण असं खरंच काही नाहीये. तुम्ही कशाला बोलताय? रंग तू होळीचे रंग घेऊन आलोय. काय एकदम म्हणजे दादा ऐक ना, माझ्या मनात काय नाही सारंग. तू ते ऑर्गॅनिक आहेत ना? 100% ऑर्गॅनिक आहे. कोणाला खाज येणार नाही, चेहरा लाल होणार नाही. ना. 100% सांगतो अनुभव येणार. अरे बबलू ऐक ना, कलर आणि ऑर्गॅनिक जर नसले तर तेच रंग मी हा ते सगळं ठीक आहे. जेवूया, आधी भूक लागली असेल ना. अरे जेवूया आपण, पण जा जेवण घेऊन ये. जा जा जा. माझ्या मनात असं काही नाहीये. आधी जेवूया मग बोलूया प्लीज. हे अविस्मरणीय असतं. पोट भूक लागली डोकं चालू नाही ना एवढं. तेच म्हणतोय. आणि रे अजेवण अपचन झालं तर लफडा होईल ना आपला. काय रे? डोळे मिटून बसतो. सावलीताई एक बोलू का? मी ना तुमचं ते गाणं आहे ना, माझे माहेर पंढरी, त्याची ना मी खूप मोठी फॅन आहे अगदी आधीपासून. थँक्यू. पण तेव्हा तुम्ही ताराताईंच्या नावाने गायचात ना, आता तुमचं नावही लागतंय आणि आवाजही. शिवाय जगाला तुमचा चेहरा कळलाय आणि तुमची ओळख पण पटलीय. मला हे सगळं बघून खूप छान वाटतंय. तुला माझ्याबद्दल बरंच काय माहिती आहे अनामिका. सांगितलं ना मी, तुमच्या गाण्याच्या आधीपासून फॅन आहे आणि आता माणूस म्हणून पण फॅन झाले. वा, अशा गप्पा मारत बसलात तर आमच्या पोटाचा कोण बघणार? आम्हाला भूक लागली आहे. आवरा लवकर. सावलीवणी स्वयंपाक झालाय ना? झालाय. मग ठीक आहे. आणि हो बबलू दादा, एक काम करा, ह्यात भाजी आहे, ही फक्त बाहेर जाऊन ठेवा. नाही मी घेऊन जाते. काय म्हणते? सवय आहे. चला भाजी पहिली घेऊन जाऊया. आपण सुद्धा जाऊयात. हो. बाई आलीस? सगळं सांगितल्याप्रमाणे होतंय ना? हो माई, सावलीताईंसोबतच गप्पा मारत होते, फक्त कामं आवरता आवरता थोडा उशीर झाला. सावली ताई, फारच प्रेमाने नाव घेतेस तिचं. हं? एक सांगतेय, हे या घरच्यांच्या प्रेमात फार वाहवत जायचं नाही. हं? आपण इथं कशासाठी आलोय ते विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं. हो माई, तुम्ही सांगताय तसंच वागते मी. गुड. हे बघ, मी काय तुझ्यावर 24 तास लक्ष ठेवायला नसणार आहे, पण मला जरा जरी शंका आली ना, जरा जरी, की तू माझ्या मनाविरुद्ध काहीतरी करतेयस, तर मग तुला माहिती आहे मी काय करेन. नाही माई, तुमच्या शब्दाबाहेर नाहीये मी. तुम्ही सांगताय तसंच होतंय. तेच तुझ्या फायद्याचं आहे.